मी मुकिंदा तुळशीराम महाल्ले, कोंडाळा महाल्ली, तालुका जिल्हा वाशिम. 2023 मी शून्य मशागत या तंत्राने शेती करीत आहे. तरी माझी शेती कोरडवाहू आहे. मी या शेतामध्ये सोयाबीन प्लस तूर घेतली. पीक चांगल्या प्रकारे आले. पाऊस यावर्षी खूप जास्त होता, तरीसुद्धा पीक चांगले आले. विशेष म्हणजे गेल्या वर्षी मी या बेडवर तूर आणि सोयाबीनची टोकन पद्धतीने लागवड केली. गेल्या वर्षी मी या बेडवर 3 आणि 3 6 तास घेतले होते. यावर्षी मी 8 तास घेतले, कारण या बेडवर 3 तास आणि या बेडवर 3 तास. आणि हा जो बेड आहे, या बेडवर मधामध्ये तुरीचा तास आणि दोन्ही साईडला 2 सोयाबीनचे तास. पण यावर्षी काय झालं की काही सोयाबीनचे जे बेड आहेत, तर गेल्या वर्षाचे काही बेड आपले तुरीचे होते, तर त्या तुरीच्या बेडवरच काही तुरीचे तास आले. आणि असं वाटलं की यावर्षी तुरीच्या तासावर तूर आल्यामुळे बा तूर येईल किंवा नाही आहे, अशी थोडीशी मनात शंका होती. पण तूर चांगल्या प्रकारे तुरीच्या तासावर तूर आली, तरीसुद्धा चांगल्या प्रकारे तूर आली. त्याच्यावरून असं वाटलं की पिकावर पीक जरी आलं तरी कदाचित चांगल्या प्रकारे जर आपण नियोजन जर केलं तर तूरसुद्धा येऊ शकते. आणि या शेतामध्ये सोयाबीन आणि तूर चांगल्या प्रकारे आली. शेतकरी मित्रांनो, माझी शेती कोरडवाहू आहे, तरीसुद्धा पीक चांगल्या प्रकारे आले. कारण आपण पाहत असाल, सध्या तुरीच्या खुंट्या काही उभ्या आहेत आणि काही तुरीच्या खुंट्या बेडच्या 1 इंचापासून आपण कापणीचे काम चालू आहे. तुम्ही बघत असाल रंगाच्या खुंट्या पाहून घ्या. आणि आपली शेती 2025साठी पेरणीकरिता म्हणा रेडी झालेली आहे, कारण आपण याच्यावर सोयाबीनच लावणार टोकन यंत्राने. तरी शेतकरी मित्रांनो, कारण सोयाबीनचे भाव किंवा कोणत्याही पिकाचे भाव आता हे शेतीचे आपल्या हातामध्ये नाही आहेत. आपल्याला शेतीमधील खर्च कमी करणे हाच एक आपल्याला पर्याय आहे. कारण शून्य मशागत शेती करूनच आपण आपले उत्पन्न वाढवू शकतो आणि आपला खर्चसुद्धा आपण कमी करू शकतो, असे माझे स्पष्ट मत आहे. आपण पाहू शकता, या क्षेत्रावरील सर्व खुंट्या आपण काढण्याचे काम चालू आहे. शेतकरी मित्रांनो, माझी आपणास विनंती आहे की कमाल आणि किमान तुम्हाला काय तुमचा विचार असेल त्याप्रमाणे याची माहिती घेऊन आपण 1 एकर क्षेत्रावर तरी आपण शून्य मशागत या तंत्राने शेती करावी, अशी माझी आग्रहाची विनंती आहे. कारण आपणाला शेतीतील खर्च कमी करणे आणि ही माती वाचवणे हे महत्त्वाचं कारण आहे. कारण आता आपण हे खुंट्या 1 इंचापासून आपण कापून काढलेले आहेत आणि या शेतीला आपण या तुरीच्या खुंट्याच्या मुळ्या आपण शेतीलाच अर्पण केलेल्या आहेत. बघू शकता, इथून आपण हे काढलेले आहेत. खाली मुळ्या जशाच्या तशाच आहेत. ही आपली शेती. कारण आता ही आपली या बेडची 3रं वर्ष चालू झालेलं आहे. 2 वर्ष झालेले आहेत आपले आणि 3रं वर्ष चालू झालेलं आहे. हे पूर्ण खुंट्या आपण काढलेले आहेत. आणि हे खुंट्या जर दिसत असतील तुम्हाला, हे आपण आता सर्व जमा करणार आणि एका गड्ड्यामध्ये टाकणार आणि त्याचं कंपोस्ट खत तयार करू. कारण त्याच्यापासून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे खत मिळेल आणि आपली जमीनसुद्धा सुपीक होईल. मित्रांनो, धन्यवाद.